बर्ड फ्लू. नवापुरात 1 मे रोजी 11,000 कुक्कुट पक्षी 6,000 अंडी नष्ट केलेत. तस्लीम पोल्ट्री फार्ममध्ये आज किलिंग ऑपरेशन सुरू. नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास डायमंड पोल्ट्री फार्म येथे पशुसंवर्धन विभागाने किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरू केलेल्या किलिंग ऑपरेशन रात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू राहिले. या दरम्यान 11,000 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत, तर 6,000 अंडी देखील नष्ट करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरालगत असलेल्या डायमंड, तस्लीम आणि डॉन या 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाने 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता डायमंड पोल्ट्री फार्म येथे कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली. ही कारवाई मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू होती. पशुसंवर्धन सह आयुक्त संजय खाचने यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील सर्व पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिघात एकूण 7 पोल्ट्री फार्म येत असून त्यात सुमारे 1,40,000 पक्षी आणि हजारो अंडी नष्ट केली जाणार आहेत. आज तस्लीम पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. डायमंड पोल्ट्री फार्म, न्यू डायमंड पोल्ट्री फार्म, डायमंड लेअर पोल्ट्री फार्म, एप्सन पोल्ट्री फार्म, तस्लीम पोल्ट्री फार्म, मुस्तफा पोल्ट्री फार्म, डॉन पोल्ट्री फार्म. बर्ड फ्लूचा अहवाल प्राप्त होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर किलिंग ऑपरेशन सुरू झाल्याने स्थानिक स्तरावर काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र आता पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि 50हून अधिक कर्मचाऱ्यांचे पथक नवापुरात तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि मृत पक्षी आढळल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.